नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आज आपण 40 मापाच्या प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत। डीप नेक आहे। तर या इथे मी तुम्हाला माप स्क्रीनवर देते जी काही आहेत ती। सर्वप्रथम त्याची उंची टाकते मी पेपरवरती आधी ड्राफ्ट करणार आहे, कारण प्रिन्सेस कट आधी पेपरवर ड्राफ्ट करायचा म्हणजे टक्स आपल्याला वाढवता येतात। तर पूर्ण उंचीमध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं। त्यानंतर आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे। तर शोल्डरचं मार्किंग इथे मी जो गळा रुंदी आहे डीप नेक प्रमाणे 2.25 इंच घेते। 2.5ही घेऊ शकता तरी शोल्डर उतरत नाही। आणि पुढे 2 इंच मला त्याची शोल्डर पट्टी हवी आणि पुढे 1.25 इंच शिलाई मार्जिन। ते झाल्यानंतर मुंडा उंची जी आहे ती मी इथे 5.25 इंचावर घेते। तुम्ही 6 पण घेऊ शकता, कारण या लेडीजचं बॉडीचं माप जे आहे चेस्ट कमी आहे, पण मुंडा आणि दंडघेर हे पण कमी आहे। फक्त बॉडीचं जे पूर्ण माप आहे ते 40 आहे, म्हणजे कप साईज पण छोटी आहे। तर इथे बघा मी पुढे चेस्टची लाईन आखून घेतली, मुंढ्याला सरळ लाईन आखली, छातीचा चौथा भाग पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, त्यानंतर कमरेचा चौथा भाग पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि त्यामध्ये बॅक साईडला 1 इंच टक्स, कारण आधी आपण बॅक पार्ट ड्राफ्ट करतो। तर हा झाला बॅक पार्ट। बॅक पार्टचं मेन मार्किंग। आता पाठीमागच्या मुंड्याला आपल्याला आकार द्यायचा आहे, तो म्हणजे आपण कॉर्नरपासून 2.25 इंचावर मार्क करून पाठीमागच्या मुंड्याला आकार दिला। आता मी अगोदर पुढचा गळा ड्राफ्ट करते। गळा रुंदी 2.25, बॅक आणि फ्रंट दोन्हीला सारखीच राहील। बॉटमला गळा रुंदी मी 2.5 घेते किंवा अजून थोडी 2.25 वगैरे घेतली तरी सुद्धा चालते। मी इथे 2.25 टाकते। त्यानंतर उंचीमध्ये 0.5 इंच प्लस केलेला आहे आणि हे चौकोन तयार केला। आकार द्यायचा आहे गळ्याचा व्यवस्थित। त्यानंतर आता जो आहे तो शोल्डरपासून आपल्याला टक्स घ्यायचा आहे, तो मी 10.5 टाकला आणि मध्यातून टक्स मी 4 इंचावर टाकला। त्यानंतर 3.5 खाली म्हणजे बॉटमला आणि ही क्रॉस लाईन आखून घेतली। आता इथे जो टक्स आहे तो मी 40 असल्यामुळे साईज मी 3 इंचाचा इथे मी टक्स घेते आणि फक्त तो क्रॉस लाईन आखून घेतली। त्याचबरोबर सेंटर टक्सपासून मी मुंढ्याला एक आडवी लाईन आखून घेतली आणि बघा खाली जो मार्किंग आहे त्या मार्किंगवरती मी अशा प्रकारे मार्क करते जिथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे। सो हा व्यवस्थित मी प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतलेला आहे। आता पुढच्या मुंड्याला पण इथे मी आकार दिला व्यवस्थित आणि आपण पुढच्या मुंड्यामध्ये बघा, जसं की मी तुम्हाला नेहमी सांगते की मी 2.5 इंच एक मार्किंग करते जेणेकरून आपला पफ जो आहे तो अजून छान येतो, ते मी पुढे दाखवते। आत्ता मी कटिंग करते फक्त पाठीमागचा भाग। पाठीमागचा भाग मी व्यवस्थित कट केला आणि हा आता पेपरवर ठेवून मी अगोदर पाठीमागचा भाग जो आहे तो ड्राफ्ट करून घेते, म्हणजेच फक्त आकार देऊन घेते आणि कट करून घेते, म्हणजे मग आपल्याला फ्रंट पार्ट कट करून आपल्याला त्याच्यामध्ये उंची वगैरे वाढवता येईल। आता मी फॅब्रिकवरती ड्राफ्ट करून हे कट करून घेतलं। त्यानंतर आता फ्रंट पार्टसाठी पेपरवरती पुन्हा पुढचा मुंढा जो आहे तो कट केला। त्यानंतर हा जो भाग आहे प्रिन्सेसचा टक्सचा दोन्हीकडचा भाग मी इथे कट करते। आता जसं की तुम्ही इथे पाहू शकता की मी इथे मुंढ्यामध्ये नेहमी टक्स घेते 0.5 इंचाचा। तर मेन जी लाईन आहे आपली त्याच्या दोन्ही बाजूला 1.25 इंचावर मार्क करायचं आणि उंची जी आहे त्या टक्सची 2.5 इंच घ्यायची। याने खरंच पफ छान येतो आणि मुंढ्यामध्ये जर क्रीज येणार असेल तर त्या पण आपल्या कमी होतात। क्रीज म्हणजे काय तर घोळ। पुढच्या मुंड्याचा आकार कट केल्यानंतर मी टक्स कट केला, पुढचा गळा कट केला आणि प्रिन्सेसचा टक्ससुद्धा कट केला। आता ह्यामध्ये आपल्याला फॅब्रिकवरती टक्सचा जो 2.5 इंचाचा भाग कट झाला आहे तो आपल्याला पुढे वाढवायचा आहे। तर मी जो प्रिन्सेस कटचा फ्रंट हुक आयपट्टीच्या बाजूचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये मी हुक आयपट्टीसाठी 0.5 इंच एक्स्ट्रा वाढवते आहे। फ्रंट हुक आहे, इथे तुम्ही बॅक हुक घेणार असेल तर बॅक साईडला वाढवायचं। त्यानंतर प्रिन्सेस कट आकार जिथे जोडला जाणार आहे तिथे पण आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आणि हे मी आता कट करून घेते। आता तुम्हाला जर हेवी चेस्ट असेल तर यामध्ये तुम्ही फ्रंट साईजमध्ये 1 इंच पुढची उंची वाढवून घेऊ शकता। आता मी
जसं मला योग्य वाटतं त्याप्रमाणे मी मापामध्ये बदल करते. तर मी इथे वाढवलेलं नाही आहे. तुम्हाला जर हवं तर तुम्ही पुढच्या भागामध्ये 1 इंच उंची वाढवून घेऊ शकता. मी आता बॅक आणि फ्रंट सेमच ठेवलेले आहेत, कारण चेस्ट साईज कमी आहे, कप साईज. जर ती हेवी असेल तर तुम्ही पुढच्या भागामध्ये 1 इंच वाढवू शकता. आता साईडच्या भागामध्ये बघा मी कशा पद्धतीने कमरेचं मार्किंग करते. जो हुकाय पट्टीकडचा भाग आहे तो किती उरलेला आहे, तो आहे 3.5 इंच. हां, तर 3.5 इंचाच्या पुढे, कारण ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पेपरवरती आपण मार्जिन ॲड केलेलं नाही आहे, म्हणून मी इथे मार्क करते पेपरवर. तर हे आहे 3.5 इंच. आता जो त्याच्या अपोजिट साईडचा टक्स आहे तिथे मी 3.5 इंच सोडून मार्क बघते टेप ठेवून. आपली कमर जेवढी होती 8.5 इंच, चौथा भाग तिथे मार्क केला आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन. कारण फ्रंटमध्ये तर आपण बॅक साईडचा टक्सचा 1 इंच ॲड नाही करत, तर जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढंच ॲड करायचं. सेम मी तेवढंच ॲड केलं. आणि मुंढ्यामध्ये बघा 1/2 इंच आपलं जे आपण टक्स कट केलेलं आहे ते सुद्धा अर्धा इंच वाढवायचं, म्हणजे आपला मुंढा कमी होणार नाही. नाहीतर काय होणार, तुम्ही हे जर विसरला तर तुमचा मुंढा कमी होणार. सो मी तेवढं वाढवून घेतलं. आणि जिथे टक्स जोडला जाणार आहे तिथे पण आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं, जसं आपण दुसऱ्या पार्टमध्ये वाढवलं तसंच इथे पण. आता इकडे टोक आल्यासारखं तुम्हाला दिसतंय फिटिंग बाजूला, तर आपण टक्स पूर्ण मोजून घ्यायचा व्यवस्थित. आणि जे काही एक्स्ट्रा आहे ते मुंढ्याच्या बाजूला आपण थोडंसं क्रॉसमध्ये कट करायचं, जेणेकरून त्या साईडला आपलं टोक येणार नाही, जे फिटिंग लाईनमध्ये बाहेर टोक येतं ते. सो हे व्यवस्थित ड्राफ्ट झालेलं आहे. हे पण मी कटिंग करून घेते आहे. आता बाही, तर बाही बघा मी अगोदर आडवी फोल्ड केली, बट त्यामध्ये काही बाही बसत नव्हती, म्हणजे रुंदी. मग त्यानंतर मी पुन्हा उभी फोल्ड केली आणि थोडंसं एका बाजूला मी एक्स्ट्रा मार्जिन ठेवलं, ज्याला आपण नंतर शिलाई देऊन एक्स्ट्रा पार्ट जोडू शकतो फॅब्रिक. तर इथे उंची जी आहे ती 9.5 आहे, तर मी 10.5वर मार्क केलं. त्यानंतर रुंदी जी आहे आपली 10 होती, छातीचा चौथा, तर 9.5 इंचावर रुंदी घ्यायची आपल्याला. आणि मुंडा खोली जी आहे ती 3.5 इंच घ्यायची. 1.5 इंच आतमध्ये शिलाई मार्जिन, त्याच्या पुढे 1.5 इंचापासून शोल्डरला क्रॉस लाईन, त्याचा मध्य काढायचा आणि पुढच्या आणि पाठीमागच्या मुंढ्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. त्यानंतर दंडघेराचं मार्किंग करायचं आणि साईड पार्ट्स ज्या फिटिंग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि मुंढ्याचा दंडघेरापर्यंत आपण जोडून घेऊन ही झालेली आपली स्लीव्स. तर ह्यामध्ये साधारणतः 1.5-2 इंच आपल्याला फक्त अस्तरला शिलाई मार्जिन घ्यावं लागणार आहे, जे जॉईंट करावं लागणार आहे. फ्रंट किंवा बॅक साईडला तुम्ही कुठेही जॉईन करा. सो इथे फ्रंटला येणार आहे, कारण आपण पुढच्या मुंड्याच्या आकाराच्या बाजूला आपण ते कट केलेलं आहे. सो इथे मी 2 बाही ओपन करून फ्रंट मुंढ्याचा आपण आकार कट केला. तर इथे पाहू शकता तुम्ही एवढं तिथे जॉईंट येणार आहे, जिथे लाईन दिसते तिथे. सो अशा प्रकारे हे आपलं कटिंग झालं. याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण मी नेक्स्ट डेला लगेचच पोस्ट करेल. तर तुमच्या लक्षात येईल म्हणजे की आपण हेवी साईजमध्ये किंवा मोठ्या साईजमध्ये आपण कशा प्रकारे कटिंग स्टिचिंग करू शकतो. तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते. कटिंग तर आपलं पूर्ण झालेलं आहे. पुढच्या मुंढ्याचा आकार असा छान व्यवस्थित आला पाहिजे, म्हणजे जरी तुम्ही प्रिन्सेस कट केल्यानंतर मुंढ्यातला टक्स घेतल्यानंतर सुद्धा. सो अशा प्रकारे आपलं कटिंग झालेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आत्ता सध्या आपले दिवाळी आणि दसरा स्पेशल खूप सारे सिंगल आउटफिटचे वर्कशॉप सुरू केलेले आहेत मी नवरात्रापासून. सो ज्यांना हे सिंगल ड्रेसेसचे म्हणजे घागरा, वन पीस, त्यानंतर जेंट्स कुर्ता, त्यानंतर साडी गाऊन वगैरे अशा प्रकारचे वेगवेगळे वर्कशॉप आहेत, जे तुम्ही नक्कीच परचेस करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जायचं, मिसेस जोंधळे कोचिंग गुगल प्ले स्टोअरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि आपला हा कोर्ससाठी तुम्हाला प्रायर बुकिंग करायचं आहे. सो लवकर जा आणि आपलं ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करा. चला मग पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया.